मद्य घोटाला संदर्भ में एक निवेदन जन विकास सेना की ओर से एंटी करप्शन ब्यूरो विभाग के पुलिस उपाधीक्षक को सौंपा गया। इस निवेदन से क्या मांग की गई, देखते हैं इस खबर में। जन विकास सेना की ओर से एंटी करप्शन ब्यूरो विभाग के पुलिस उप अधीक्षक को एक निवेदन सौंपा गया। इस निवेदन में मद्य घोटाले की जांच की जाए और दोषी पर कार्रवाई की जाए, ऐसी मांग की गई है। तो आइए सुनते हैं इस मद्य घोटाले संदर्भ में जन विकास सेना के संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख ने जानकारी देते हुए क्या कहा। चंद्रपूरमध्ये काल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक तसेच दुय्यम निरीक्षक व कार्यालयीन अधीक्षक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यांच्यावर गुन्हे दाखल केले। 2 अधिकाऱ्यांना अटक केली, 1 अधिकारी फरार आहे। मागच्या 2 वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नियम डावलून सरसकट म्हणजे महापूर आल्यासारखा दारूचे दुकानं, देशी दारूचे दुकानं, विदेशी दारूचे दुकानं, वाईन शॉप, बियर शॉपी याचं वाटप सुरू आहे आणि दुसरीकडे ज्यांना मंजुरी दिली त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाच्या वसुल्या सुरू आहे। याचे सर्व पुराव्यानिशी आम्ही 1.5-2 वर्षापूर्वी माननीय जिल्हाधिकारी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चंद्रपूरला, मुंबईला सर्व ठिकाणी तक्रारी केल्या, कारवाई झाली नव्हती। काल मात्र जी कारवाई झाली, खंडणी लाच मागताना त्याच्या अनुषंगाने आम्ही केलेल्या तक्रारीच्या सगळ्या तक्रारींना रिओपन करून पुन्हा जे या सर्व मद्य घोटाळ्यामध्ये गुंतलेले आहे, हा केवळ चंद्रपूरचा मद्य घोटाळा नाही, चंद्रपूर एक सॅम्पल आहे। राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात दिल्लीपेक्षाही 50 पट मोठा असा हा मद्य घोटाळा महाराष्ट्रातला आहे। याची राज्यस्तरावर चौकशी झाली पाहिजे आणि याच्या मंत्र्यासहित सचिवासहित सगळ्या दोषी लोकांना उत्पादन शुल्क विभागाच्या जेलमध्ये घातलं पाहिजे। जसं केजरीवालांना घातलं तसं यांना सर्वांना जेलमध्ये घातलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। एकीकडे केजरीवाल यांचा 100 कोटीचा घोटाळा असं सांगता आणि त्यांना आतमध्ये टाकता आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये सरसकट करोडो अरबो रुपयाची देवाणघेवाण करून नियम डावलून दारू दुकानाचं वाटप करण्यात आलं आहे। या मद्य घोटाळ्याची सुद्धा तातडीनं चौकशी सरकारनं करावी व दोषींविरुद्ध कारवाई करावी। सिटी वीकली प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।